अलिबाग वर्सोली बीच, हाकेच्या अंतरावर 2 मिनिटावर आहे वर्सोली बीच. सेपरेट कॉटेज किंवा बंगलो असतात ना तसे ऑप्शन आहेत. आणि हे रूम आहे म्हणजे फॅमिली रूम. जवळजवळ प्रत्येक रूमच्या बाहेर तुम्हाला असा झोपाळा दिला आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी आलेलो आहे अलिबागला वर्सोली आणि मी आलेलो आहे माझ्या फॅमिलीसोबत. आणि आज मी ज्या रिसॉर्टमध्ये स्टे केलं आहे ते वर्सोली बीचपासून हार्डली 1 ते 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे आणि ते मला एकदम बजेट प्राईजमध्ये मिळालेलं आहे, फॅमिली रूम. तर चला मी तुम्हाला आहे ना या रिसॉर्टची टूर करतो. आणि मी हा रिसॉर्टमध्ये मला जो मागे बघताय हे जे रूम आहे मला कोणत्या प्राईजला भेटलं, फॅमिली रूम आणि कपल रूम काय रेटने भेटतात वीकेंड आणि वीकडेजला, याची पूर्ण मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अलिबाग वर्सोली बीच. हा एंट्रन्स आहे बीचचा आणि इथून 2 मिनिटावरती आपला रिसॉर्ट आहे. समोर हाकेच्या अंतरावर 2 मिनिटावर आहे वर्सोली बीच. आणि हा आहे कल्पवृक्ष रिसॉर्ट, जिथे आज मी फॅमिलीसोबत स्टे केलेला आहे. हा एंट्रन्स आहे. हा आतमध्ये रिसॉर्टचा जाण्याचा एंट्रन्स आहे, रस्ता दिलाय. बरीच मोठी प्रॉपर्टी आहे, मल्टिपल ऑप्शन आहेत. फॅमिली रूम, कपल रूम, ग्रुप बरोबर येत असाल तर ग्रुपसाठी पण ऑप्शन्स आहेत चांगले. इथे मी तुमची गाडी पार्क केलेली आहे. इथे वाईफ आणि आकाश रिलॅक्स करतात. आणि हे रूम आहे जे फॅमिली रूमसाठी मी बुक केलेलं आहे. आणि इथून बरेच असे त्यांचे मल्टिपल ऑप्शन आहेत. बरीच मोठी प्रॉपर्टी आहे. इथून आपण आतमध्ये आलो. बरेच स्टेचे ऑप्शन आहेत. सेपरेट कॉटेज किंवा बंगलो असतात ना तसे ऑप्शन आहेत. रूम्स म्हणजे बिल्डिंग वगैरे नाही आहे, रिसॉर्ट आहे, त्यामुळे सेपरेट रूम्स आहेत, कॉटेजेस टाईप, बंगलो टाईप. आणि पूर्ण नारळ सुपारीच्या बागांमध्ये आहे. त्यामुळे आता मी इथे मार्च महिन्यात दुपारचे 2 वाजता उभं आहे, तर मला बिलकुल गरम होत नाही आहे, कारण पूर्ण प्रॉपर्टीमध्ये झाडांची सावली आहे. कल्पवृक्ष रिसॉर्ट. तर आता मी ज्या रूममध्ये स्टे केलं आहे फॅमिली रूममध्ये, म्हणजे आम्ही टोटल म्हणजे 4 ॲडल्ट्स 1 चाइल्ड, तर ते रूम दाखवतो. आणि मग नंतर मी बघतो अजून पण कुठलं रूम बघायला मिळतं आहे का, कपल रूम आणि जे मोठं रूम आहे जिथे ग्रुप पण स्टे करू शकतात 10 माणसांचा. तर बघू इकडच्या टेक केअरकडनं जर आपल्याला त्याची चावी मिळाली तर आपण ते पण बघूया. जवळजवळ प्रत्येक रूमच्या बाहेर तुम्हाला असा झोपाळा दिला आहे जिथे तुम्ही बसून रिलॅक्स करू शकतात तुमचे फॅमिली मेंबर. ओके, ते बघा इथे पण एक झोपाळा दिला आहे. बराच मोठा रिसॉर्ट आहे. बघा इथे या रूमच्या बाहेर तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट पण दिली. तुम्ही ते लंच डिनर करू शकता. इथे पण तुम्ही मस्त चिल करू शकता, बुक रीडिंग किंवा असंच आराम करू शकता. मुलांसाठी पण खूप जागा आहे खेळण्यासाठी. मेन म्हणजे लहान मुलांसाठी भरपूर जागा आहे आणि ओपन स्पेस आहे, बिल्डिंग टाईप नाही आहे. त्यामुळे तुम्ही दुपारी म्हणा, कारण आपण फुल टाईम तर बीचवर स्पेंड नाही करू शकत. प्रॉपर्टी जर मोठी असेल, स्पेसफुल असेल, तर आपण प्रॉपर्टीवर पण मस्त रिलॅक्स करू शकतो. तर बघूया आपल्याला जे मोठे रूम आहेत ते पण बघायला मिळतात. असे काही रूम आहेत. इथे आपली गाडी पार्क केली, आई बसली, इथे मुलगा स्विंग घेतोय, वाईफ आहे. असा काही एंट्रन्स आहे. स्टेप चढून गेलो की
AC आहे, फॅन दिलेले आहेत 2. ओके, मोठी विंडो आहे, मॅट्रेस वगैरे पण प्रोव्हाइड केले. हा एक बेड आहे, थोडंसं पिसकटलेलं आहे मुलामुळे. इथे मिरर दिला आहे, अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. असा टॉयलेट बाथरूम आहे. गीझर आहे, थंड गरम पाण्याची व्यवस्था आहे 24 तास. तर या रूममध्ये बेडवर 2 किंवा 3 जण आणि खालती पण तुम्ही इथे मॅट्रेस टाकून अजून 2 ते 3 जण राहू शकतात. ते एका रूममध्ये टोटल 5 जणांना, 5 ॲडल्ट्सला अलाव करतात. तर इथे एक्स्ट्रा मॅट्रेस, चादर वगैरे दिलेलं आहे. तर असं काही रूम आहे. तर हे आहे फॅमिली रूम आणि मी आलेलो आहे शनिवारी, म्हणजेच विकेंडला. आम्ही आहोत 4 ॲडल्ट आणि 1 चाइल्ड, म्हणजे माझा मुलगा आणि आम्ही फॅमिलीमधले 4 माणसं. तर मला हे रूम AC रूम आहे. हे मला त्यांनी दिलेलं आहे 2,500च्या रेटने. आणि त्यांनी सांगितलं की एका रूममध्ये आम्ही 5 ॲडल्ट्सला अलाव करतो. तर आणि याच रूमचा वीकडेला रेट म्हणजे मंडे टू फ्रायडे रेट हा 2,000 असतो. सॅटर्डे संडे 2,500. तर आणि एका रूममध्ये ते 5 पर्सन अलाव करतात. मोस्टली सगळे रूम असेच आहेत, एवढ्याच साईजचे आहेत आणि प्रत्येक रूममध्ये ते 5 पर्सन्सला अलाव करतात. आणि ज्याप्रमाणे मी बोललो, मंडे टू फ्रायडे 2,000 रेट असतो आणि सॅटर्डे संडे 2,500 रेट असतो AC रूमचा. आणि यांच्याकडे नॉन AC रूम्स पण अवेलेबल आहेत, ज्याचा मंडे टू फ्रायडे रेट असतो 1,500 आणि सॅटर्डे संडे असतो 2,000. तर याशिवाय पण त्यांच्याकडे एक मोठे ग्रुपसाठी पण 2 रूम आहेत. एक रूमची कॅपॅसिटी आहे 10 जणांची आणि अजून एक रूम आहे ज्याची कॅपॅसिटी आहे 20 जणांची. तर जे 10 जणांची कॅपॅसिटीवाले रूम आहे त्याचे ते पर नाईट त्याचा रेट आहे 3,500 ते 4,000 आणि जी 20 जणांची कॅपॅसिटी त्याचा रेट आहे 5,000 ते 5,500. तर असे काही रूम आहेत आणि मी तुम्हाला पूर्ण बाहेरचा लॉन एरिया वगैरे पण त्यांचं दाखवलेलं आहे. खूप स्पेसफुल आहे, लहान मुलांसाठी पण बेस्ट आहे. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे इथे स्विमिंग पूल नाही आहे या रेटमध्ये. बट एक प्लस पॉईंट आहे की बीचपासनं खूप जवळ. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की रूममध्ये त्यांनी कुठल्याच रूममध्ये त्यांनी TV प्रोव्हाइड नाही केला आहे, वायफाय प्रोव्हाइड नाही केला आहे. तर आहे बेसिक रूम. बट तुम्हाला जर बीचपासून एकदम चांगला फॅमिली टाईम स्पेंड करायचा, तुम्हाला एवढा मोठा गार्डन एरिया दिलेला आहे, बीच इथून 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर मला तरी वाटत नाही की TV वगैरेची गरज आहे. तर तुम्हाला एवढ्या स्वस्तामध्ये एवढी चांगली प्रॉपर्टी मला तरी वाटत नाही कुठे मिळेल म्हणून. तर मला तरी पर्सनली हे खूप आवडलं. मला सॅटर्डेला 2,500च्या रेटने मिळाले. आम्ही 5 जण इथे स्टे करत आहोत, बीच इथून 2 मिनटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तर असा काही पूर्ण प्रॉपर्टीचा व्ह्यू आहे. अजून एक आहे की या स्टेमध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर इन्क्लूड नाही. त्यांचा स्वतःचा कॅफेटेरिया आहे, बट तुम्ही तिकडे पे करून तुमचं लंच डिनर किंवा ब्रेकफास्ट करू शकता. तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या हॉटेल्सचे पूर्ण डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कॉन्टॅक्ट नंबर सकट. तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून तुमचे बुकिंग कन्फर्म करू शकता. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा सी टेक केअर.